मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्वीट कॉर्न चाट कसे बनवायचे हे पाहणार आहोत। मी तुम्हाला या चाटचे आज 3 प्रकार दाखवणार आहे। एक तर आहे चीजी कॉर्न जे लहान मुलांना खूप आवडते, दुसरे आहे स्पायसी मसाला कॉर्न आणि तिसरे आहे क्लासिक बटर अँड पेपर कॉर्न। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूया आजची आपली रेसिपी। हे पहा, अशा प्रकारचे 2 स्वीट कॉर्न्स मी घेतलेले आहेत। सर्वात आधी आपल्याला स्वीट कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे आहे। त्यासाठी चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला स्वीट कॉर्नची एक लाईन काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर खूप इझिली आपण अगदी हातानेही हे दाणे काढून घेऊ शकतो। हे पहा, खूप इझिली ते निघत आहे। आणि हे पहा, अशा प्रकारे मी दोन्ही स्वीट कॉर्नचे दाणे अशा प्रकारे काढून घेतलेले आहे। आता आपल्याला हे स्वीट कॉर्न बॉईल करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी साधारण 2 कप पाणी इथे बॉईल करायला ठेवलेले आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण यात स्वीट कॉर्न घालून घेणार आहोत आणि आपल्याला ते बॉईल करून घ्यायचे आहे। हे स्वीट कॉर्न बाजारामध्ये 12ही महिने अवेलेबल असते, पण जेव्हा स्वीट कॉर्नचा सीझन असतो तेव्हा आपण जास्त प्रमाणात मॅप्कोच्या वाटाण्यांसारखे हे स्वीट कॉर्न ही डीप फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपण ते यूज करू शकतो। हे स्वीट कॉर्न शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात हे व्यवस्थित बॉईल होतात। आपण चेक करूया आणि इथे स्वीट कॉर्न एकदम परफेक्ट बॉईल झालेले आहेत। आपल्याला ते जास्तही शिजवायचे नाहीये। आता मी गॅस बंद करते आहे आणि आता आपल्याला स्वीट कॉर्न मधले सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। तुम्ही अशा प्रकारे स्वीट कॉर्न बॉईल करून त्यातले सर्व पाणी काढून नंतर ते डीप फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकता। सर्वात आधी आपण बटर पेपर कॉर्न बनवणार आहोत। त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेले आहे। त्यात मी 1 चमचा बटर घालून घेते आहे। बटर मेल्ट झाले की लगेचच आपल्याला यात बॉईल केलेले स्वीट कॉर्न घालून घ्यायचे आहे। यात मी पाव चमचा काळे मीठ घातलेले आहे, तुम्ही साधे मीठही वापरू शकता। त्याचबरोबर साधारण पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर मी इथे घातलेली आहे। आणि आता जोपर्यंत बटर कॉर्न मध्ये पूर्णपणे ऍब्सॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कॉर्न छान परतून घ्यायचे आहे। आता कॉर्नवर छान कोटिंग आलेले आहे। आता मी गॅस बंद करते आहे आणि आपले अगदी सिंपल फ्लेवर्सचे क्लासिक बटर अँड पेपर कॉर्न इथे तयार झालेले आहे। आता आपण स्पायसी मसाला कॉर्न बनवणार आहोत। पुन्हा मी पॅन गरम करायला ठेवलेले आहे। त्यात मी 1 चमचा बटर घालून घेणार आहे। बटर मेल्ट झालेले आहे। आता आपण यात बॉईल केलेले स्वीट कॉर्न घालून घेणार आहोत आणि थोडेसे परतून लगेचच आपण यात चवीपुरते काळे मीठ घालणार आहोत, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर घालून घेतलेली आहे। आता हे मसाले आपल्याला कॉर्न मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मसाले सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यात कापलेला कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आणि आता सर्वात शेवटी आपल्याला यात साधारण 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपले स्पायसी असे मसाला कॉर्न चाट ही इथे तयार झालेले आहे। आणि आता आपण सर्वांचे फेवरेट चीजी कॉर्न बनवणार आहोत। त्यासाठी पॅन गरम करायला ठेवले आहे। त्यात 1 चमचा बटर मी घालून घेतलेले आहे आणि आता उरलेले बॉइल्ड स्वीट कॉर्न आपण यात घालून घ्यायचे आहे। हे कॉर्न बटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी यात चवीपुरते साधे मीठ घालणार आहे, इथे मी काळे मीठ नाही वापरणार आहे। 1 चमचा मेयोनीज मी यात घालून घेणार आहे आणि आता हे मेयोनीज आपल्याला कॉर्न मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। यापेक्षा कॉर्न आपल्याला जास्त नाही परतायचे। त्यानंतर मी यात थोडेसे ओरिगेनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहे। त्याचबरोबर थोडेसे चीजही मी यात घालून घेणार आहे आणि आपले चीजी कॉर्नही इथे तयार झालेले आहे। आणि आपले 3ही प्रकारचे कॉर्न इथे तयार झालेले आहे। हे सर्व कॉर्न चाट्स बनवायला खूपच सोपे आहेत आणि अगदी झटपट बनतात आणि अगदी मार्केट सारखे हे कॉर्न चाट्स आपण अगदी घरच्या घरी तयार करू शकतो। तुम्हीही अशा प्रकारे कॉर्न चाट्स नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे कॉर्न चाट्स कसे बनले हे मला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।
आणि हो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाही. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.